नीचपणाची पातळी ही काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी गाठली आहे। अरे तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार याच्यावरती लोकांशी बोललं पाहिजे। आज काँग्रेसला त्यांची हार दिसते, कारण या भारतातली 140 कोटी जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे। आज इतक्या खालच्या घटिया पातळीला ते गेलेत की त्यांनी मोदीजींच्या दिवंगत आईचा AI व्हिडिओ बनवला। अतिशय अपमानजनक हा व्हिडिओ आहे आणि हा अपमान फक्त मोदीजींच्या आईचा नाही, या देशातल्या 140 कोटी मातांचा अपमान आहे। आणि मोदीजींच्या आईचा, माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आता या पप्पूचं असं झालंय, त्याला शिकवायला कोण नाही, त्याच्या आईने त्याला काय शिकवलं नाही, बाकी पण कोणी काय शिकवलं नाही। भारत मातेला तो माता मानत नाही, भारत मातेच्या समोर झुकत नाही, भारत मातेला वंदन करत नाही। असल्या दळभद्र्यांकडून आपण आणखीन काय अपेक्षा करणार। पण मला काँग्रेसवाल्यांना सांगायचं आहे की जितनी ओछी राजनीती, जितकी नीचपणाची राजनीती तुम्ही करताय, या देशातला भारतीय नागरिक, या देशाची जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। परत सांगते, याच्या आधी सुद्धा काँग्रेस आणि RJDने एका व्यासपीठावरून मोदीजींच्या दिवंगत आईचा अश्लाघ्य शब्दात अपमान केला आणि आता यांच्या नीचतेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांनी त्यांच्या दिवंगत आईचा AI व्हिडिओ बनवला आणि अपमानजनक असा हा व्हिडिओ आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून सोनिया गांधींना पण सांगायचंय, ओ सोनिया माता, तेरे पप्पू को कुछ नहीं आता। आणि आम्हीच नाही, या देशातला प्रत्येक नागरिक आज हा मोदीजींच्या सोबत आहे। मोदीजी यांनी जे देशासाठी केलंय, आज ज्या क्रमांकावरती आपला देश आहे, त्याचं संपूर्ण योगदान जर कुणाचं असेल तर ते मोदीजींचं आहे। आज देश किती प्रगतीच्या पथावरती गेलाय आणि असं असताना आपण काय करणार हे सांगायचं सोडून मोदीजींच्या दिवंगत आईला अशा पद्धतीने या राजनीतीमध्ये खेचण्याची अतिशय अश्लाघ्य नीचपणाच्या सगळ्या सीमा या काँग्रेसने पार केलेल्या आहेत। याचा भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे निषेध करतो। आज आम्ही गोंदियामध्ये आहोत, आमचे तिन्ही विधायक या ठिकाणी आहेत, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आमचे सगळे नेते या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या मनात हा आक्रोश आहे जो आम्ही या गोंदियाच्या चौकामध्ये व्यक्त केलाय। उद्या दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रस्त्यावर येऊन काँग्रेसला याचा जाब विचारणार आहे। अरे करायची हिम्मत नाही, तुमच्या मनगटामध्ये काम करायची धमक तुमच्यामध्ये नाही आहे। आणि आज तुम्ही मोदीजींच्या दिवंगत आईचा ज्या पद्धतीने अपमानजनक व्हिडिओ केलाय, तुम्हाला या देशातली जनता कधी माफ करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।